कसं रे? किती वेळ इथं उभारणार आहेस? अशा आबा परत येणार आहे वय? चल चल निघूयात आता. सरोज, सरोज. मला आज बी आठवते माझ्या तान्ह्या कमळेला हातात घेऊन मी जेव्हा एकटी पडलो होतो तेव्हा आबाच माझ्या पाठीशी उभारलं. समध्या जगाचा विरोध पत्करून आबांनीच आम्हाला जगायचं धीर दिलता. माझ्या कमळीला वाढवली, मोठी केली. पण आजला कमळे हाय ना आबा, माझ्या समध्या आयुष्याची माती झाली बघ. ओ आबा, तुम्ही सांगा ना आता मी काय करायचं? मी एकटी पडलो, आता मी काय करू? मला मी काय तुमच्याकडे बोलवून आबा. अशी कशाला बोलायल्यास? तू एकटी थोडीच आहेस. आबा गेले तरी त्यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. आणि कमळीला आणायला आपण आपल्या बंड्याला मुंबईला पाठवूया. तेव्हा त्या दोघींनी ती घेऊन येईल इकडं. मला वाटतं माझी येळ आता आली आहे. आबा असं काहीतरी वंगाळ बोलू नका. चला चला आपण डॉक्टरकडे जाऊ. उठा उठा. नाही, तू मला सबूत दे. तू कमळीच्या भविष्याचा समजा विचार करशील. तिथं सपान पोरं झाल्या बिगार मुंबई येऊन तू परत बोलणार नाहीस गावाकडं. तिला तिला पाहिजे ते शिकू दे. सबूत दे. नाही नाही, असं नाही करायचं. नाही, मी आबासनी सबूत दिला आहे. उभा आयुष्यात त्यांनी माझ्याकडे हे एकच तर वचन मागितलंय. त्याच ते दिलेलं वचन मला पुरं करायच पाहिजे.